नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अवैध सावकाराविरुद्ध धाड सत्र, उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाद्वारे कारवाईने उडाली खळबळ. चोहट्टा बाजार परिसरात एकाच वेळी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ, एकाचा घातपाताचा संशय. जनसुविधा अंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांचे ठिय्या आंदोलन. 13.5 कोटी लाखाच्या कामांचे नियोजन रखडले. PM किसान निधी योजनेत निधी वाढणार नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमानात वाढ, उन्हाळ्याची चाहूल लागली. महाराष्ट्र सावकार अधिनियम कायद्याअंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने बुधवारी सकाळी अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या मोठ्या 3 सावकारांविरुद्ध धाड सत्र राबवून कारवाई सुरू केल्यामुळे शहरात खळबळ उडाली. या कारवाई संदर्भात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अकोला शहरात अवैध सावकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यावर अंकुश लावण्यासाठी जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाचे सहकार्य घेत बुधवारी सकाळी 5 वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे 12 पथक जुने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कार्यालयात जमा झाले. सकाळी 8 वाजता हे पथक 12 क्रुझर गाड्यांमध्ये रवाना झाले. कोणालाही कुठलीही खबर न देता धाड सत्राला सुरुवात झाली. जयहिंद चौकातील एका ज्वेलर्सवर कारवाई सुरू झाली तर गोरक्षण रोडवरील 2 ठिकाणी, सिंधी कॅम्पमध्ये एका ठिकाणी असे 12 ठिकाणी हे पथक एकाच वेळी कारवाई करीत होते. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या संदर्भातील अधिकृत माहिती लवकरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे देण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे या कारवाईमध्ये सहकार विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी व 2 कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, पतसंस्थांचे काही अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या कारवाईपूर्वी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचे दिसून येते. एकाच वेळी 12 पथकाच्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. या कारवाईमध्ये काय सत्य बाहेर येते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या कारवाई संदर्भात अकोला उपनिबंधक ज्योती मलिये यांनी माहिती दिली. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014च्या अंतर्गत आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये अधिकार प्राप्त आहे. माझ्याकडे ज्या काही अवैध सावकारी संबंधाने तक्रारी येतात त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्या गैरअर्जदाराविरुद्ध त्याच्याकडे जाऊन धाड टाकू शकतो. तर तशा माझ्याकडे 3 तक्रारी प्राप्त होत्या. त्या 3 तक्रारीच्या अनुषंगाने आपण 9 ठिकाणी धाडीचं सत्र आज आयोजित केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत त्याचं म्हणजे काय यशस्वीता आहे तर ती आपल्याला म्हणजे कळेल आपल्याला नेमकं काय झालं तर. अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चोहट्टा बाजार परिसरात एकाच दिवशी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. यामधील एका मृतदेहाची ओळख पटली असून दुसरा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्याचा घातपात झाला की आणखी काही याचा शोध पोलीस घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चोहट्टा बाजार परिसरात एकाच दिवसात 2 मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. सदर मृतकांची माहिती मिळताच घटनास्थळी दहीहंडा पोलीस दाखल झाले असून दोन्ही मृतकांचे पंचनामे करीत मृतदेह शवविच्छेदनाकरिता रवाना करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोहट्टा बाजार येथील पुलाजवळ कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. सदर इसमाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. तर याच परिसरातील पानेट रस्त्यावर आणखी एक मृतदेह आढळला असून सदर मृतकाचे नाव निलेश राणे असून हा रोहणा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर मृतकाजवळ कीटकनाशक औषधीचा डबा मिळून आला असून त्यासोबतच एक घरगुती चाकू सुद्धा आढळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पुलाखाली आढळलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या मृतकाची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत. जिल्ह्यातील जनसुविधा अंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. 13 कोटी 49 लाखाच्या कामांचे नियोजन रखडल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे.
या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरती पाय. या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वरती पाय. अकोला जिल्ह्यातील जनसुविधेअंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा परिषद सदस्य यांनी 7 फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केले. याबाबतचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तसेच या कामाबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी नियोजन विभागाने पालकमंत्र्यांनाही पाठवला आहे. मात्र 13,49 लाखांच्या कामांचे नियोजन 8 महिन्यांपासून रखडले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायत हद्दीत यात्रास्थळांचा म्हणजेच तीर्थक्षेत्र विकास जनसुविधांसाठी अनुदान देण्यात येते. त्यानुसार जनसुविधांतर्गत स्मशानभूमी, दफनभूमी, त्यासाठी भूसंपादन, विद्युतीकरण, जमीन सपाटीकरण, स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता करणे, ग्रामपंचायत भवन, आवारभिंत, गावातील अंतर्गत रस्ते, भूमिगत गटार बांधणे, घनकचरा व्यवस्था करणे आदी कामे करता येतात. दरम्यान कामांना मंजुरी मिळत नसल्याने आज जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यंदाच्या कामांना आर्थिक वर्ष संपण्यासाठी जेमतेम 2 महिने राहिले असतानाही व लोकसभा निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्यानंतरही मंजुरी मिळाली नाही. याकरिता जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे सांगितले. जनसुविधेच्या ज्या याद्या आहेत त्या यादींना अजूनही सन्माननीय पालकमंत्र्यांनी त्याला स्वाक्षरी करून दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातले कामं अडकलेले आहेत आणि ग्रामीण भागाचा विकास थांबलेला आहे. प्रत्येकाच्या एरियामध्ये किंवा सर्कलमध्ये, माझ्या सर्कलमध्ये प्रत्येक गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहे, त्याला शेड नाही आहे, खूप अडचणी जात आहे. तीर्थक्षेत्राचा विकास थांबलेला आहे आणि या अशा सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी सन्माननीय गोपालभाऊ दातकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि आमचं त्यांना पूर्ण समर्थन आहे आणि त्यासाठी आम्ही इथे कितीही दिवस बसायला तयार आहोत. केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यात येते. या निधीत लोकसभा निवडणुकीपूर्वी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना होती, परंतु केंद्र शासनाने संसदेत यामध्ये कुठलीही वाढ होणार नसल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे दर 4 महिन्यांनी 2,000 असे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे यंदा 16वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात मिळू शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून पीएम किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्यासाठी हमी मिळेल अशी आशा होती. मात्र शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट सांगितले की पीएम किसान सन्मान निधीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने आधीच गहू, कांदा, तांदूळ आणि सोयाबीनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे लक्षात घेता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत वाढ होण्याची खूप आशा होती. मात्र केंद्र सरकारने या योजनेत कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी वर्गातून केंद्र सरकारविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. अकोला शहरात तथा जिल्ह्यात हळूहळू तापमानात वाढ होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाची तीव्रता वाढत चालली असून दिवसा ऊन तर रात्री थंडी पाहता याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. यावर्षी लवकरच उन्हाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच अकोला शहर व जिल्ह्याच्या तापमानात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. दिवसाच्या वेळी उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारी कमाल तापमान 34.4 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 17.6 अंश सेल्सिअस होते. असे असतानाही रात्रीच्या वेळी थंडीचा जोर जाणवत आहे. दिवसा कडक ऊन पडत असून रात्री पडणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. 2 दिवसांपूर्वीच हवामान खात्याने राज्यात पावसाची शक्यता वर्तवली असली तरी पाऊस न पडल्याने शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पाऊस पडला असता तर शेतकऱ्यांच्या गहू व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते आणि थंडीने आणखी मुक्काम वाढविला असता. मात्र आता थंडी लवकरच गायब होणार असून नागरिकांना उन्हाळ्याचा सामना करावा लागू शकतो. सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी चौक, कुंजबिहारी जवळील व जनता भाजी बाजारातील 2 वर्ली जुगार अड्ड्यांवर एसडीपीओ यांच्या पथकाने धाड टाकून कारवाई करीत 19,000च्या मुद्देमालासह 3 ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत वर्ली जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी RRC न्यूजमधून प्रकाशित करण्यात आली होती. यावर कुठलीही कारवाई करीत नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. अखेर नवनियुक्त SDPO कुलकर्णी यांच्या पथकाने त्यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील कुंज बिहारी जवळील व जनता भाजी बाजारातील 2 वर्ली जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या कारवाईवरून शहरात वर्ली जुगार अड्डे सुरू असल्याचे स्पष्ट होते. हे वर्ली जुगार अड्डे खुलेआम सुरू असून आत्ताच ही कारवाई कशी झाली याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 19,000 रुपयांचा मुद्देमाल व तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. गेल्या 1 महिन्यापासून आपल्या विविध प्रमुख मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांद्वारे बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. ऑक्टोबर 2018 नंतर केंद्र शासनाने आशा स्वयंसेविकांच्या वेतनात वाढ केलेली नाही. केंद्र शासनाकडून वेतनात वाढ मिळवून देण्यात यावी, तसेच आशा स्वयंसेविकांना किमान वेतन लागू करत शासकीय सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी अकोला जिल्ह्यातील आशा सेविका गेल्या 1 महिन्यापासून बेमुदत संपावर गेल्या होत्या. गेल्या महिनाभरापासून आशा वर्कर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध स्वरूपात आंदोलने केली, परंतु राज्य शासनाने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने अखेर आशा सेविकांनी आक्रमक भूमिका घेत आज अकोला शहरातील अशोक वाटिका चौक ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढीत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. येणाऱ्या काळात याबाबत राज्य सरकारने कोणतीही उपाययोजना न केल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सांगितलं की आम्हाला शासनाने आश्वासन दिलं होतं आशा व गटप्रवर्तकांना 2,000 रुपये दिवाळी बोनस, आशांना 7,000 रुपये मानधनवाढ, गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनवाढ. त्या मानधनवाढीचा शासन निर्णय अजून दिलेला नाही. तो शासन निर्णय त्वरित निघावा यासाठी आज हे आम्ही रॅलीचं आयोजन केलं आहे. अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष आणि सहसचिव पदासाठी 9 फेब्रुवारीला निवडणूक होणार असून या निवडणुकीत 4 जागांसाठी 17 वकील उमेदवार रिंगणात उभे आहेत. अकोला बार असोसिएशन ही वकिलांची जिल्ह्यातील सर्वात मोठी संघटना आहे. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट मनोज अग्रवाल, ॲडव्होकेट संतोष गोळे, ॲडव्होकेट विजयकुमार जाधव, ॲडव्होकेट हेमसिंह मोहता, ॲडव्होकेट अजय वाघमारे रिंगणात उतरले आहेत. तर पुरुष उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे, ॲडव्होकेट अनवर अहमद खान पठाण, ॲडव्होकेट तुषार शिरसाट, ॲडव्होकेट संतोष वाघमारे, ॲडव्होकेट राहुल वानखडे, तर महिला उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट सुनीता कपिले, ॲडव्होकेट शीतल राऊत आणि सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट कैलास अनमाने, ॲडव्होकेट दुष्यंत धोत्रे, ॲडव्होकेट सुमेर डोंगरदिवे, ॲडव्होकेट महेश शिंदे, ॲडव्होकेट सौरभ तेलगोटे आदी रिंगणात उतरले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात महानगरपालिकेच्या वतीने पाईपलाईन दुरुस्तीकरिता मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला असून हा चौक वर्दळीचा असल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता पाहता या खड्ड्याला त्वरित बुजवण्याची मागणी होत आहे. अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात महानगरपालिकेच्या वतीने केबल टाकण्यासाठी व पाईपलाईन दुरुस्तीकरिता गेल्या 15 दिवसांपूर्वी एक मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. वेळेवर काम करणे महानगरपालिकेला कधी जमणार नाही असा सर्वसामान्य माणसाचा कयास आहे, कारण गेल्या 15 दिवसांपासून खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्य करण्यात आले नाही. जर लवकर कार्य करायचे नसेल तर अशा पद्धतीने खड्डे खोदून का ठेवले जातात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. 15 दिवसांपासून हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत तसाच असून या ठिकाणी वाहनांची वर्दळ पाहता मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या खड्ड्यामुळे एखाद्याचा अपघात होऊन विपरीत घटना घडण्यापूर्वी दुरुस्ती कार्य करण्यासह खड्डा बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रात्रीच्या वेळी तर हा खड्डा एखाद्याला दिसला नाही तर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत अशा जीवघेण्या खड्ड्याला त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
उमरी ते चाचुंडी दरम्यान तयार करण्यात आलेला अंडरपास दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला असून रात्रीच्या वेळी अंडरपासमध्ये लाईट व्यवस्था नसल्याने या मार्गातून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अंडरपासमध्ये लाईट व्यवस्था सुरू करण्याची मागणी होत आहे. मोठी उमरी ते चाचोंडी गाव यासह विविध गावे जोडलेली असणाऱ्या रस्त्यावर रेल्वे मार्ग असल्यामुळे त्या खालून नागरिकांना प्रवास करण्यासाठी अंडरपास तयार करण्यात आला खरा, मात्र या अंडरपासचा फायदा कमी आणि धोका अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उमरी चाचोंडी अंडरपासमध्ये पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने येथे पाणी साचलेले असते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तर रात्रीच्या वेळी या अंडरपासच्या भिंतीवर काही मद्यप्रेमी मद्यप्राशन करण्यासाठी बसत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून यामुळे हा अंडरपास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अवैध सावकाराविरुद्ध धाड सत्र, उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाद्वारे कारवाईने उडाली खळबळ. चोहट्टा बाजार परिसरात एकाच वेळी 2 मृतदेह आढळल्याने खळबळ, एकाचा घातपाताचा संशय. जनसुविधा अंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांचे ठिय्या आंदोलन. 13.5 कोटी लाखाच्या कामांचे नियोजन रखडले. PM किसान निधी योजनेत निधी वाढणार नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तापमानात वाढ, उन्हाळ्याची चाहूल लागली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.